हे आधी ह्या गवत आणि नाला जे वेली आलेल्या आहेत नाल्यावर ते काढणं फार आवश्यक आहे, अन्यथा इथे मोठी दुर्घटना होण्याची संभावना आहे. आणि हे रिक्षावाल्यांचा जे जागरूक रिक्षा युनियनवाले आहेत त्यांचं लक्ष असल्यामुळे हे होत नाही आहे सध्या. पण हे निर्जन ठिकाणी संध्याकाळच्या वेळेला वगैरे कोण जर गेलं तर नक्कीच याच्यावर मनुष्यहानी होण्याची दाट शक्यता आहे. कोणी आतमध्ये पडू शकत नाही. अरे एखाद्या जनावर जरी पडलं तरी ते घातकच आहे ना. साप वगैरे आहेत काही? साप भरपूर मोठे मोठे अजगर आहेत. कुठे बघितला अजगर? एवढा मोठा अजगर, आम्ही हे झाडाखाली बसतो उन्हामुळे, तर एकदा आम्ही एवढा मोठा अजगर बघितला. असा आवाज आला तर आम्ही दोघं तिघं बघितला आणि तिकडे जाऊन पळालो. टॉप 10 महाराष्ट्र न्यूज चॅनल मधून मी दीपक कोटेकर. यावेळेला मी उपस्थित आहे सुरीची बाग या रिक्षा स्टँडवरती. माझ्यासोबत हे सगळे बांधव आहेत. खरं तर सातत्याने इकडे असतात. इतकी सुंदर ही सुरूची बाग आहे. हे रिक्षावाले बिचारे वसई स्टेशनवरून जे या ठिकाणी येणारे पर्यटक आहेत त्यांना इथे सोडतात. पर्यावरण पाहण्यासाठी इथे अनेक लोक येतात, परंतु इकडची वस्तुस्थिती काय ती मी आज तुम्हाला दाखवणार आहे. खरं तर एवढ्या चांगल्या जागेवरती प्रशासनाचा मात्र कानाडोळा आहे. दादा, इकडचा काय विषय आहे? कोणता त्रास आहे तुम्हाला इथे? इथे त्रास म्हणजे हे गटरेचं जे पाणी येतो ना बाहेरचं इकडून, ते इकडे पुढे सप्लाय होत नाही. तर ह्याच्यामुळे इकडे एवढा कचरा झालाय आणि मच्छर पण एवढी असते. आणि इकडे येणारे फिरणारे जे पब्लिक असतात, आता लग्नाचं सीझन चालू आहे, फोटोशूटसाठी येतात, इकडे गाडी पार्किंग करतात. त्यांना इकडे असं बाथरूम सगळं बंद आहे, पाणीची सोय नाही. आणि इकडे 2-3 असे मॅटर झाले आहेत की इकडे जमीन आहे म्हणून असं वाटते, कारण ते खाली पाणी आहे, दलदल आहे, चिखल आहे एकदम. आणि असं वाटतं की इकडे जमीन आहे म्हणून असे 2-3 मॅटर झाले की लोकांना वाटते कोपऱ्यात जाऊन आपण बाथरूम वगैरे करूया. तर असे 2-3 मॅटर झाले की इथे 2-3 माणसं असे पाण्यात गटरामध्ये पडलेले, अक्षरशः असे म्हणजे लाचार झाले. आणि असं म्हणजे वाईट परिस्थिती, असं आपलं वसई आणि सुरीची बीचचं एक नाव आहे. तर असं लोकांना वाटते की हे काय गटरमध्ये येऊन आपण इकडे आपलं हे सगळं काय करायला आलोय, असं त्यांना वाटते. पण हे कितीदा आम्ही कंप्लेंट पण केली, येतात ते वास नाही यायला पाहिजे, मच्छर नाही झाली पाहिजे म्हणून ते केमिकलचं पाणी पावडर मारून जातात आणि दुसरं काहीच सुविधा करत नाही आहे. आणि आमचं आता इकडे 3 वर्ष झाले सुरीची जय महाराष्ट्र ऑटो रिक्षा चालक मालक संघटनाचा मी सचिव आहे. आणि इकडे साईबाबा मंदिर बनवलं आहे, त्याचा मी अध्यक्ष आहे. आणि दर गुरुवारी आम्ही भंडारा करतो इकडे. दर गुरुवारी 150 ते 200 लोक जेवतात दर गुरुवारी. पण एक कचऱ्याचा डब्बा सुद्धा नाही आम्हाला. जे प्लेट वगैरे आमचे निघतात ना, म्हणजे महानगरपालिकेचं दुर्लक्ष, महानगरपालिकेचे कोणच येत नाही. आणि इकडे जे लाईटचं जे कनेक्शन आहे त्याच्यासाठी मी 2-3 जणांचं ज्यांच्याकडे कॉन्ट्रॅक्ट आहे त्यांना मी फोन करतो. इथे ग्रामपंचायतच असेल ना? नाही, नगरपालिका. महानगरपालिका. महानगरपालिका ऐका, महानगरपालिका आहे. महानगरपालिका आहे तरी म्हणणं गाळ काढला पाहिजे सगळा. हा इथून असा त्याला पूर्ण राऊंड केलं पाहिजे. हा मोठा नाला आहे, नाल्यावर मोठे वेली आणि गवत आलेलं आहे, त्याच्यावर कचरा राहिल्यामुळे असं वाटतं ही जमीन आहे. आणि त्या जमिनीमध्ये लोक जमिनीवर म्हणून उतरायला जातात आणि उतरतात ते डायरेक्ट तळाशीच जातात. आणि अशा वेळेला इथे मनुष्य वस्ती कमी असते संध्याकाळी वगैरे, त्याच्यामुळे ती लोक बुडून मरण्याची शक्यता आहे. इथे लहान मुलं पण येतात. कुठली मुलं आतमध्ये जर शोधल्या तर किती काय काय मिळू शकेल. हे आधी ह्या गवत आणि नाला जे वेली आलेल्या आहेत नाल्यावर ते काढणं फार आवश्यक आहे, अन्यथा इथे मोठी दुर्घटना होण्याची संभावना आहे. आणि हे रिक्षावाल्यांचा जे जागरूक रिक्षा युनियनवाले आहेत त्यांचं लक्ष असल्यामुळे हे होत नाही आहे सध्या. पण हे निर्जन ठिकाणी संध्याकाळच्या वेळेला वगैरे कोण जर गेलं तर नक्कीच याच्यावर मनुष्यहानी होण्याची दाट शक्यता आहे. तर महापालिकेने याच्यावर जातीने लक्ष घालून, इकडले स्थानिक नगरसेवकांनी पण लक्ष घालून ही गाळ काढणं आवश्यक आहे, जेणेकरून पाणी समुद्राकडे जाऊ शकेल. हे पाणी इथे अडून राहिल्यामुळे, पाणी तुंबल्यामुळे हे वेली वाढत चाललेल्या आहेत. खरं आहे, स्थानिक नगरसेवकांनी देखील लक्ष दिलं पाहिजे. आणि जे हे गटर जे ओपन आहेत ना त्याच्यामध्ये 2-3 बाईक घेऊन सुद्धा मध्ये माणसं पडलेले आहेत. म्हणजे एकदम जीवाचा घात. आम्ही इकडे कंटिन्यू असतो दिवसभर. आमचा एक भरून गेला का इकडे लाईन आमची असते. धावून 2-3 जणांना काढलं. एक मुलगा आणि एक मुलगी सायकल घेऊन मध्ये पडले. एकदा एक कपल होता, अचानक त्यांचा बॅलन्स गेला तर गटरेमध्ये पडले. तर हे व्हायला पाहिजे. अर्धा गटर ते पहिले कोणी बनवलं काय माहित नाही, ती पूर्ण स्लॅब अशी हलते गाडी वगैरे जाताना. आणि तिथून इकडे काहीच केलं नाही. आता हे गावाचं जे पाणी येतो ना इथे पूर्ण कचरा थांबतो, कारण पाणी जर पुढे गेला तर हा
सुरळीत होईल, इकडून तिकडं कचरा थांबणार. आउटलेट दिलाच नाहीये. दिलाच नाहीये. गावामध्ये पाणी पण साठत असेल ना. गावामध्ये पण त्रास होतो, ते कॉर्नरला लोक तो पाणीच रिटर्न जातो ना. हा, रिटर्न जातो. आउटलेट आहे ना, हा इथपर्यंतचा आउटलेट. हा आउटलेट पुढे नाही गेला, हा आउटलेट इथपर्यंत खोदलं, त्यामुळे पाणी इथेच थांबते. पुढे जिथे मोठा आउटलेट आहे ना, हा आउटलेट तिथे हे केला ना, जॉईन केला ना आपण, तर इकडे पाणी थांबणारच नाही. बरोबर. इथे पाणी कशामुळे थांबते? इथेच आहे. तुम्ही बोलतात तिथे आतमध्ये जाऊ शकत नाही जेसीबी, का नाही जाऊ शकत? तिथे काय आहे? तिथून आतमध्ये गेला, पुढे खोदलं तर हे पाणी पुढपर्यंत जाईल. इथे सगळ्यांना दिसेल ना की गटार आहे म्हणून. तुम्ही गटर पॅक नका करू, पण काहीतरी रेलिंग बिलिंग तर लावा, म्हणजे जे कारणाने तुमचा मनुष्य कोणी आतमध्ये पडू शकत नाही. अरे एखादा जनावर जरी पडलं तरी ते घातकच आहे ना. साप वगैरे आहेत का इथे? साप भरपूर मोठे मोठे अजगर आहेत. कुठे बघितलं आज? एवढा मोठा अजगर, आम्ही हे झाडाखाली बसतो उन्हामुळे, तर एकदा आम्ही एवढा मोठा अजगर बघितला. असा आवाज आला तर आम्ही दोघं तिघं बघितला आणि तिकडे जाऊन पळालो. तो आम्हाला काय केला नाही, पण तो गेला पुढे. इथे आहेत, आणि अशा कचकणमुळे अजून बऱ्याच पर्यटकांना पण त्रास होणार. आम्ही तर असतोच. आणि बघा, हे आता इकडून आम्ही इथून असं इथपर्यंत आम्ही झाडं वगैरे लावले, पाणी वगैरेचं आम्हाला काय सोय नाही. बाहेर जो मटक्यावाला आहे त्याच्याकडून रोज आम्ही कॅन सकाळी ठेवतो, संध्याकाळी भरून आणतो. आणि आमचे हे दोघं तिघं कार्यकर्ता आहेत, सगळ्या झाडांना म्हणजे पर्यटकांना पाण्याची सोय पाहिजे. हा पाहिजे ना, पाणीच्या इकडे सोय पाहिजे. आणि आता ती बोरिंग पण आम्ही तिकडे मारली, त्या बोरिंगला पण ते पाणी थांबल्यामुळे एकदम खारट पाणी, गटराचं पाणी येतो. कोणाला आम्ही सांगतो मध्ये जाऊन आले, हातपाय धुवायचा, बाबा तिकडे बोरिंग आहे, पण ते एकदम माती निघते आणि वास मारतो पाणी. त्याची काय सुविधा नाही. इथे नगरपालिकेचा एक नळ जर आला तर लोकांना, आता बघा आम्ही बाहेरून इकत पाणी आणून इकडे मटका ठेवलाय. वाटल्यास तर तुम्ही मंदिराजवळ या, बघा आज हजारो लोक येणारे जाणारे तिकडे पाणी पितात. आम्ही इकत पाणी आणतो, रिक्षात भरून आणतो, कंटिन्यू 24 तास पाणी असतो लोकांना. तिकडे पाणीची सोय केलेली आहे. जर आम्ही आमच्या स्वतःसाठी केलं असेल तर आम्ही मान्य करतो. आम्ही सगळ्यांचा विचार करून, आज मंदिर झाला चांगला आहे, दर गुरुवारी भंडारा करतो, लोक एवढं आम्हाला शाबासकी देतात, आम्हाला चांगलं बोलतात, बस आम्हाला तेवढाच आनंद मिळतो. आणि इकडे पाणी जर झालं तर आम्ही कंटिन्यू अजून काहीतरी वेगळी सुविधा देऊ पब्लिकांना. लाईट कंटिन्यू नसते, आम्हाला तिकडे 10 देवा कंप्लेंट करावं लागते, तेव्हा लाईट येते. कारण लाईट तुमची सोय आहे का? नाही, बाथरूम आहे पण पाणी वगैरे काय नाही, तर कोण बाथरूमला जाणार? आणि बाथरूम एवढा खराब झालाय. आणि लाईट नसते, कधी कधी आम्हाला 10 वेळेस तिकडे जाऊन कंप्लेंट करावं लागते, तेव्हा ते येऊन बघून जाणार, असं हे करून जाणार, पण ती कंप्लेंट होत नाही. लाईट नसल्यामुळे रात्रीची पब्लिक निघते, ती गटरात पडण्याचं कारण हाच आहे. कारण रस्त्याला जर लाईट असली तर त्यांना गटर दिसेल, तिकडे काय सपोर्ट नाहीये. एवढी छोटीशी रस्ता आहे, आणि रस्त्यावरचे झाडं जे, नगरसेवक कोण आहेत तुमच्या इकडे? आता इकडे कोण आता झाले ते आम्हाला अजून आयडिया नाही. कोण आहे? अबिब शेख नावाचे कोणतरी नगरसेवक आहेत. हा एक कट्टा आहे, आणि या कट्ट्याच्या बाजूला आपण जर पाहिला तर हा संपूर्ण गटार पाहायला मिळतो. आणि इथे यांचं म्हणणं असं आहे की कधी कधी कोणीतरी इथे लघवी करण्यासाठी येतो आणि त्याला वाटते ही जमीन आहे आणि पडतो. अशा 2-3 घटना देखील या ठिकाणी घडलेल्या आहेत. खरं तर सुरूची बाग इकडे जर आपण पाहिलं तर हे बघा, इथे आउटलेट द्यायला पाहिजे होता, परंतु तो नाहीये. हे बघा, इथे असं वाटतं की जमीन आहे, आणि जमीन आहे असं वाटल्यामुळे कोणतरी उतरलं तर तो बुडण्याची शक्यता आहे. खाली दलदल आहे. कुठेतरी वसई विरार शहर महानगरपालिकेचा याच्याकडे कानाडोळा आपल्याला पाहायला मिळतोय. खरं तर सुरूची बाग अतिशय सुंदर आहे. इकडच्या रिक्षावाल्यांनी हे चांगलं ठेवण्याचा प्रयत्न केलेला. इथे बाथरूमची सुविधा नाहीये, बाथरूम दिलेला आहे, परंतु पाणी नसेल तर मग लोक बाथरूमला जाणार कसे? पिण्यासाठी पाणी नाही. आता वसई विरार शहर महानगरपालिका या बातमीच्या नंतर काय पाऊल उचलते हे देखील पाहण्यासारखं ठरेल. कारण आता निवडून आलेले जे महापौर आहेत आजीव पाटील, त्यांना पर्यावरणाची आवड आहे. गेल्या काही दिवसांपूर्वी त्यांनी हे बीच स्वच्छ केले होते. या बातमीनंतर वसई विरार शहर महानगरपालिकेचे महापौर काय पाऊल उचलतील हे देखील पाहण्यासारखं ठरेल. परंतु कुठेतरी वसई विरार शहर महानगरपालिकेचा सुरूची बाग कडे दुर्लक्ष आहे हे आपल्याला दिसून येते. आपल्या सर्वांना याविषयी काय वाटतं कमेंटच्या माध्यमातून आपली प्रतिक्रिया आम्हाला जरूर कळवा. टॉप 10 महाराष्ट्र न्यूज, वसई विरार.